चला नमस्कार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठी विषयातला इयत्ता तिसरीचा जो पाठ चौथा आहे अंतराळवीर आहे का कविता, ती कविता आपल्याला बघायची. ठीक आहे, पुस्तक आहे सगळ्याकडे? पुस्तक द्या मला मराठीचं एक. आणि तुम्ही समोर पाहू शकता. तुम्हाला पुस्तक जरी नसलं तरी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? पाठीमागच्या सगळ्यांना? बरं ठीक आहे. ही कविता आपण बघणार आहोत आज. चौथी कविता आहे. तुला सांगतो आई, मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. इथं तुम्ही थोडं समजून घ्या. थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली इथं लिहिताना. चच झाला इथे य आहे. काय आहे ते? काय आहे? हे य आहे. काय आहे? इथं पण यच आहे. ठीक आहे. तुला सांगतो आई, मला अंतराळवीर व्हायचंय, यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचं. मुलगा काय म्हणतोय? आई, मला अंतराळवीर व्हायचंय. मला आता सांगा, अंतराळ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? कोण सांगता अंतराळ म्हणजे काय? नाही माहिती. ठीक आहे. ही आपली पृथ्वी दिसते, हे वर दिसतंय का? हे खूप उंच जेव्हा तुम्ही जाता, खूप किलोमीटर मध्ये, तेव्हा त्याला ज्या वरच्या भागाला आपण म्हणतो अंतराळ. काय म्हणतो त्याला आपण? त्याचा अर्थ काय बघा, पृथ्वीच्या बाहेरील अवकाश. हे पृथ्वी आहे, याच्या वरचा जो काही बाहेर अवकाश आहे, जो काही क्षेत्र आहे, त्याला आपण अंतराळ म्हणतो. मग अंतराळवीर व्हायचे म्हणजे काय व्हायचंय? तर अंतराळात जाणारी जी व्यक्ती असते, प्रवास करणारी व्यक्ती, एखादा आता आपण विमानात प्रवास करतो, है की नाही, हवेत जहाजात करतो, तसं एखादा व्यक्ती जर अंतराळात गेला तर त्याला काय म्हणतात? अंतराळवीर. काय म्हणतात त्याला? अंगावर पोशाख, मी डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. तो काय म्हणतो आईला? आईला मुलगा म्हणतो की आई, मला अंतराळात जायचंय, अंतराळवीर व्हायचंय. आणि बघा, अंगभर पोशाख, मी डोक्यावर टोपी, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. अंगभर पूर्ण पोशाख. पोशाख म्हणतो तुम्हाला? पोशाख म्हणजे आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्याला आपण काय म्हणतो? पोशाख म्हणतो. डोक्यावर काय असते? टोपी असते. आणि मग काय असते म्हणजे? चंद्रावर जायची युक्ती किती सोपी आहे म्हणून. ठीक आहे. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईन, चंद्रावरच्या सशाला सोबतीला घेऊन. तो काय म्हणतो की मी जाईन चंद्रावरती अंतराळात बसून, आणि अंतराळात बसून मी तेव्हा जाईल. दिसतंय का तिथं? दिसतंय का मुलगा? स्वप्न बघतोय. हे चंद्र दिसतंय का? आणि हा बघा इंडियाचा रॉकेट जो आपण अंतराळात सोडतो ना, ते लिहिलेलं आहे. तर मी सोबतीला कोणाला घेईन म्हणतो? सशाला घेईन. कोणाला घेईन? सशाला. तू बोललो का आरवी? इकडे लक्ष दे. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी. मंगळावर स्वारी करीन. स्वारी करणे म्हणजे आक्रमण करीन, तिथं जाईन, फिरीन. मंगळावर जाऊन मी स्वारी करीन. लोक म्हणा म्हणू लागतील, माणूस दिसतो भारी. मग मी जर चंद्रावर जाऊन आलो तर लोक मला काय म्हणतील? किती माणूस भारी दिसतो, ठीक आहे. अंतराळवीर म्हणून मी वाढेल माझी शान, आणि जमेल तेव्हा जमेल, पण अजून आहे लहान. मला वाटतंय वर जायचंय मला, पण जेव्हा जमल तेव्हा जमल. तसं ते मी काय आहे? लहान आहे. तर भारताचा एक असाच राकेश शर्मा नावाचा जो काही अंतराळवीर आहे, तो याआधी आपला अंतराळात जाऊन आलाय, माहिती ना? पुढे जाऊन आलाय अंतराळात. तुम्हाला जावं वाटतं का? मग आता आपण बघूया काय काय देतो तुम्हाला. तुम्हाला कळालं का अंतराळवीर म्हणजे काय? अंतराळवीर म्हणजे काय सांगा? अंतराळवीर म्हणजे काय? चुकलं चालतं सांग. अंतराळ म्हणजे वरना जायचं. आणि बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. चुकून घाबरू नको. कोण सांगते अजून? ती बरोबर म्हणत सांग. वर जाऊन हवेतून, हवेमध्ये अवकाशामध्ये जाणारा, या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणारा जो असतो ना, त्याला आपण अंतराळवीर म्हणतो. अंतराळात जाण्यासाठी काय लागतं आपल्याला? कशाने जातो आपण? बस घेऊन जातो का? नाही. काय घेऊन? रॉकेट. अशा पद्धतीचं रॉकेट लागतो. अशा पद्धतीचं दिसतंय का? आणि ते मग जातं वरती रॉकेट. आणि मग आपण काय करू शकतो? चंद्र, मंगळ आणि अंतराळ याविषयी प्राथमिक माहिती तुम्हाला सांगता येईल. जे काही आपला अंतराळ आहे याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला? वरती सूर्य दिसतो, रात्रीच्या टायमाला चंद्र दिसतात, अजून तारे दिसतात, बरोबर आहे. मग आता तुम्हाला पण स्वप्न पडतात काय? कोणते स्वप्न पडतो तुला? एखादं स्वप्न सांग. काय पडतं? काय म्हणावं वाटतं तुम्हाला? तुला काय म्हणावं वाटतं? तुला जावं वाटतं? मग तुला जायचं असलं, तुला त्याचा सराव करावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल नाही? हवेमध्ये उडी मारायची सवय, गाडीमध्ये बसून भीती नाही वाटली पाहिजे आपल्याला त्या गोष्टी.
आता या कवितेतील मुलाला काय व्हायचं सांगा मला. कवितेमध्ये जो मुलगा आहे तो आईला काय व्हायचं असं म्हणतोय. अंतराळी. फक्त ती एक उत्तर सांगते, बाकीचे काय सांग. त्याला अंतराळी व्हायचं. मुलाला कुठे जायचं आहे. कुठे जायचं त्याला कुठे जायचं. चंद्रावर जायचं आहे. मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे. सशाला. कुणाला भेटायचं. सशाला घेऊन जाणार. आणि पुढे मुलाला कुठे जायचे आहे. त्याच्यानंतर तो कुठे जाणार आहे. तर तो पुढे मंगळावर पण स्वारी करणार आहे. तो चंद्रावर जाऊन थांबणार आहे का. मंगळ ग्रहावर पण तो जाणार आहे. आणि जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं असं त्यांनी काय म्हणतो तू लहान आहे मोठा झाल्यावर मी नक्की जाईल. बघा हे शब्द आहेत त्याला आले. अंतराळवीर, रॉकेट. तुम्हाला माहिती रॉकेट चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे जो पृथ्वीच्या भोवती काय करतो फिरतो. आणि मंगळ एक ग्रह आहे जो की सूर्यमालेमध्ये आपल्या आहे. आणि अवकाशयान म्हणजे जे रॉकेट या नावाने वापरतो त्याला आपण काय म्हणतो अवकाशयान. समजलं सगळ्यांना. चला कविता त्याला सुरुवात म्हणायची पाठ करायची.